परभणी ग्रामीणमध्ये जोडपरळी गावातील जिल्हा परिषद शाळेत आज शनिवार दिनांक 26 जुलै रोजी निवासी गायरानधारकांच्या प्रश्नावर शांततेमध्ये ग्रामसभा संपन्न झाली। ही ग्रामसभा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कराळे आणि सरपंच रेणुकाताई पांचाळ यांच्या उपस्थितीमध्ये निवासी गायरानधारक यांची सभा घेण्यात आली। यात जोडपरळीच्या गावातील गट क्रमांक 293 मध्ये निवासी गायरानधारकांना हक्काचे घरकुल करिता नमुना नंबर 8 करिता ग्रामसभा घेण्यात आली असता आजची ग्रामसभा शांततेमध्ये यशस्वीपणे पार पडली। या ग्रामसभेत निवासी गायरानधारकांच्या विषयी चर्चासत्र घेण्यात आले असून या निवासी गायरानधारकांच्या जागेवर कोणाचा विरोध असेल तर 4 दिवसात तक्रार करावी नसता हा निकाल जाहीर करण्यात येईल। यावेळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कार्यालय सरपंच रेणुकाताई पांचाळ डोंगरदिवे सह निवासी गायरानधारक नंदाबाई लक्ष्मण जोगदंड, अंजली सावळे, गणेश जोगदंड, साहेबराव राऊत, रमेश जोगदंड, शोभा राऊत, दिलीप सोनटक्के, नामदेव कसबेसह 14 जणांचा ग्रामसभेत उपस्थिती होती। या सभेत जोडपरळीतील गावकरी मंडळी सह निवासी गायरानधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी नगर न्यूजसाठी राजू कटिलेसह देवीदास खरात। नियम आखून करून देण्यात यावे। नियम आखून म्हणजे त्यांच्या नावाने ती जागा करण्यात यावी असं त्यांनी अर्ज केलेला आहे आपल्याला। तर ती गोष्ट आपल्या हातात नसून राज्य शासनाच्या हातात आहे। तर त्याचे प्रस्ताव LDO कार्यालयाकडे वर्ग केलेले आहेत आपण। तर त्या लोकांची मी नावं सांगतो, कोणाचा काय आक्षेप असेल तर त्यांना लेखी स्वरूपात पुराव्यासकट 1 ते 2 दिवसामध्ये द्यावा मला। मी नाव सांगतो कोण तिथं अतिक्रमण केलेले। 1 सोनाजी देवजी गायकवाड, 2 दत्ता केरबा शिंदे, 3 नरहरी केरबा शिंदे, 4 नंदाबाई लक्ष्मण जोगदंड, 5 गणेश लक्ष्मण जोगदंड, 6 रमेश लक्ष्मण जोगदंड, 7 अंजली सुनील साबळे, 8 इंदुबाई धुराजी कांबळे, 9 दिलीप वामन सोनटक्के, 10 साहेबराव नामदेव कसबे, 11 श्रीमती शोभा शिवाजी राऊत, 12 श्री साहेबराव शंकरराव राऊत, 13 रोमेशराव नामदेव कसबे, 14 आणि अखेरचं नाव देवीदास कोलाजी गायकवाड। ह्या लोकांचं तिथं अतिक्रमण आहे आणि त्यांचा अर्ज आलेला आहे। तर आम्हाला शासनानं सांगितलं म्हणजे पण LDO कार्यालयात सांगितलं की एक विशेष ग्रामसभा बोलवा, परत याचं मत लेखी स्वरूपात नोंदवून घ्या।